अध्यक्ष महोदय, अतिशय महत्वाच्या बाबीवर मी मंत्री महोदयांचं लक्ष वेधू इच्छितो। अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतील कुसुम सौर ऊर्जा योजना ही राज्यामध्ये राबवण्यात येते आणि या योजनेच्या माध्यमातून दिलेल्या माहितीप्रमाणे जवळपास 8.5 लाख शेतकऱ्यांना सौर कृषी पंप त्या ठिकाणी वितरित करण्यात आलेले आहेत। असं असताना अध्यक्ष महोदय, खरं तर मी मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन आणि आभार व्यक्त करेल की राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे मोठा दिलासा मिळालेला आहे आणि त्यांना एक विजेच्या संदर्भात आधारही मिळालेला आहे। परंतु ही योजना अंमलात येत असताना अनेक त्रुट्या या योजनेमध्ये अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आहेत। खरं तर उदाहरण म्हणून सांगायचं ठरलं तर माझ्या मतदारसंघात मदन विठ्ठल कुलवाल आणि लंकाबाई शीतलसिंग डोबाळ या 2 शेतकऱ्यांचे कृषी पंप हे ऑगस्ट महिन्यामध्ये नादुरुस्त झाले आणि तक्रार करून सुद्धा जवळपास 5 महिने हे कृषी पंप त्या ठिकाणी या कंपन्यांच्या माध्यमातून दुरुस्त करण्यात आले नाही। त्यामध्ये CRI नावाची ही जी काही कंपनी आहे यांनी 5 महिन्यानंतर ज्या वेळेला मी लक्षवेधीचं निवेदन अध्यक्षांकडे दिलं त्यानंतर त्या कंपनीने जाऊन त्या सौर ऊर्जा पंपाची दुरुस्ती केली, त्या पॅनलची दुरुस्ती केली। म्हणून 5 महिन्यांमध्ये त्या रब्बीच्या हंगामामध्ये त्या शेतकऱ्यांचं निश्चितपणे मंत्री महोदय नुकसान झालेलं आहे। आता याला जबाबदार कोण आहे, ही जबाबदारी कुणावर फिक्स करणार हा पहिला विषय। विमा कंपन्या त्यांचा क्लेम धुडकून लावतात। AIC विमा जी कंपनी आहे ती निश्चितपणे शेतकऱ्यांना दाद देत नाही आणि त्यामुळं नक्कीच शेतकऱ्यांचं नुकसान या ठिकाणी होताना दिसतंय। उत्तरामध्ये असं सांगितलंय की या संबंधित कंपनीवर 41,000 रुपयाचा दंड केलाय। अध्यक्ष महोदय, या सौर ऊर्जा पंपांमध्ये मोठ्या प्रमाणात नादुरुस्ती आहे। ही दुरुस्ती करण्यासंदर्भात योग्य ते पावलं उचलले गेले पाहिजेत, हा माझा प्रमुख प्रश्न आहे। आणि हे दंड वगैरे आपण जे GR काढतो हे कागदावर असतात, त्याची अंमलबजावणी होत नाही आणि त्याचा परिणाम निश्चितपणे शेतकऱ्यांच्या शेतीच्या उत्पन्नावर होतो। माझे मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहेत। ज्या विविध कंपनी या सौर कृषी पंपाचं काम घेतात त्यांनी खरं तर त्यांचे कुठल्याच प्रकारचे सर्व्हिस स्टेशन नाहीयेत। आपण जिल्ह्यावर नाही तर तालुक्यावर हे सर्व्हिस स्टेशन किंवा हे स्पेअर पार्ट्स उपलब्ध करून देण्यासाठीचे गोडाऊन्स किंवा स्टॉक यार्ड ठेवणार का, अशा प्रकारच्या सूचना देणार का, हे माझा पहिला प्रश्न आहे। 4 ते 5 महिने शेतकऱ्यांना जे सौर कृषी पंप नादुरुस्त असल्यामुळे जे नुकसान झालंय हे नुकसान भरपाई आपण त्या शेतकऱ्यांची देणार का? त्याचबरोबर नादुरुस्त असलेले जे सौर ऊर्जा पंप आहेत याची किती संख्या आहे किंवा कोणत्याच ऑनलाईन प्रणालीवर हे दिसत नाही, याबाबत आपण योग्य ते काय सुधारणा त्यामध्ये करणार? आणि ऑनलाईन असंख्य शेतकऱ्यांनी अध्यक्ष महोदय यामध्ये ऑनलाईन अर्ज केलेले आहेत सौर ऊर्जा पंप मिळण्यासाठी, परंतु अद्यापपर्यंत ते वेटिंगवर आहे। नियम असा सांगतो की वेळेत जर दिलं नाही तर त्यांच्यावर दंडाची आकारणी करण्यात येते। असे किती प्रमाणामध्ये आपण त्या कंपन्यांवर दंड आकारलेला हे माझा स्पेसिफिक प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य संतोषजी दानवे साहेबांनी जी लक्षवेधी या ठिकाणी मांडलेली आहे, खरं तर आपण अभिनंदन केलं पाहिजे की आपल्या मुख्यमंत्री महोदयांच्या सारखीच ही मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना आपल्या राज्यामध्ये लोकप्रिय झालेली आहे आणि त्यामुळे भारतात सगळ्यात जास्ती म्हणजे भारतात आतापर्यंत 13 लाख सोलार पंप लागलेले आहेत, त्यापैकी 8.5 लाख आपल्या राज्यामध्येच लागलेले आहेत। त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांमध्ये सुद्धा लोकप्रिय झालेली आहे आणि ज्या 2 शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी तक्रार सन्माननीय सदस्यांनी दिलेली आहे, तर अध्यक्ष महोदय, संबंधित कंपन्यांना समजा निसर्गाच्या काही आपत्तीमुळे किंवा काही कारणास्तव ते सोलार पॅनल जर तुटले फुटले किंवा चोरीला गेले तर 7 दिवसाच्या आत रिप्लेसमेंट करणं बंधनकारक आहे
आणि ह्या संबंधित एजन्सीनी दिरंगाई केलेली आहे, त्यामुळे त्या एजन्सीवरती आपण सभागृहाची दंड वेळ आकार- आपण 10 मिनिटांसाठी वाढवत आहोत. आपण त्यांच्यावरती दंड आकारलेला आहे. आणि अध्यक्ष महोदय, प्रत्येक जिल्ह्यामध्ये ह्या सोलार कंपन्यांचे जे वेंडर्स आहेत त्यांना सर्व्हिस स्टेशन त्यांचे कार्यान्वित आहेत, त्यामुळे कुठल्याही छोट्या मोठ्या अडचणी आल्या तरी त्या तिथल्या तिथेच त्यांचं सर्व्हिसिंग करून देतात. स्पेअर पार्ट्स पण त्या ठिकाणीच अवेलेबल होतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये मागील वर्षभरामध्ये आपल्या 2369 एवढ्या कंप्लेंट आल्या होत्या ऑनलाईन तक्रारी, त्याच्यापैकी 2146 ह्या क्लोज झालेल्या आहेत, 223 पेंडिंग आहे. आणि आपल्या मतदारसंघाच्या बाबतीत बोललं गेलं तर 41 कंप्लेंट आल्या होत्या, त्यापैकी 32 कंप्लेंट पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आणि आणखी 9 पेंडिंग आहेत. आणि आपल्या संबंधित शेतकरी बंधूंनी सुद्धा, दोन्ही शेतकऱ्यांनी लिहून दिलेलं आहे की आता त्यांची कुठलीही तक्रार नाही, कंपनीने त्यांचं सोलार पंप रिप्लेस करून दिलेले आहेत. आणि 5 महिने दिरंगाई झाल्यामुळे असे जर कंपनीने सोलार पंप दुरुस्त करण्यात दिरंगाई झाली तर कुठलीही तरतूद शेतकऱ्याच्या जो कम्पेन्सेशन आपण देतो त्यासाठी नाही, तरी देखील ह्या संबंधित शेतकऱ्यांना जास्तच विलंब झाल्यामुळे नुकसान झालं असेल तर संबंधित कंपनीला आपण त्या संबंधित सूचना देऊ.